वेलकम टू एक्सपर्ट विथ गौरी. टुडे वी लर्न 9th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 यामधील सेकंड चॅप्टर रिअल नंबर्स आणि यामधील प्रॅक्टिस सेट 2.5 आपण पाहणार आहोत. बिफोर स्टार्टिंग सोल्युशन्स वी लर्न अबाउट व्हॉट इज द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू बिकॉज इन दिस प्रॅक्टिस सेट ऑल क्वेश्चन्स आर रिलेटेड टू ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. सपोज एक्स हा एक रिअल नंबर आहे. देन द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स इज इट्स डिस्टन्स फ्रॉम 0 ऑन द नंबर लाईन. तर तो नंबर 0 पासून किती अंतरावर आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं असतं. सपोज x हा एक रिअल नंबर आहे. देन द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ x इज इट्स डिस्टन्स फ्रॉम 0 ऑन द नंबर लाईन. दिस इज रिटन ॲज x and is read as absolute value of x or modulus of x किंवा शॉर्ट मध्ये आपण ह्याला मॉड सुद्धा म्हणू शकतो, मॉड ऑफ एक्स. आता इथे 3 पॉसिबिलिटी आहेत. इफ एक्स इज द ग्रेटर दॅन 0 देन ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स. इफ एक्स इज पॉझिटिव्ह देन ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स इज एक्स. त्यानंतर सेकंड, इफ एक्स इज इक्वल टू 0 देन absolute value of x is equal to 0. Then absolute value of x is the 0. And third, if x is less than 0 then absolute value of x is equal to minus x. If x is negative then its absolute value is opposite of x. आता इथे प्रत्येक ठिकाणी बघा आपण ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स असं लिहिलेलं आहे. म्हणजे सिम्बॉलिकली ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स आपल्याला जर का दाखवायचं असेल तर असं दाखवायचं आणि त्याची रीडिंग ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स किंवा मॉड्युलस ऑफ एक्स किंवा मॉड ऑफ एक्स असं होईल. आता फर्स्ट लाईन मधील डिस्टन्स या शब्दाला फार महत्व आहे. कोणत्याही दोन वस्तूंमधील किंवा गोष्टींमधील अंतर कधीही निगेटिव्ह होणार नाही. फॉर एक्झाम्पल सपोज तुमच्या शाळेपासून ते तुमच्या घरापर्यंतचे डिस्टन्स 2 किलोमीटर आहे. तर आपण ते सांगू की 2 किलोमीटर एवढे आमचे डिस्टन्स आहे माझ्या घरामध्ये आणि शाळेमध्ये. पण आपण असे कधीच सांगणार नाही की घर आणि शाळा या दोघांमधील अंतर -2 किलोमीटर एवढे आहे. आता इथे एक मी नंबर लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आता समजा -3 चा जर का विचार केला तर -3 हा रिअल नंबर आहे हे आपल्याला माहिती. मग -3 या रिअल नंबरची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू 3 येईल कारण हा नंबर 0 पासून 3 डिस्टन्सवर आहे. ओके, इथे 0 आहे आणि इथं हा नंबर आहे त्यामुळे 1 2 3 त्यामुळे त्याचा डिस्टन्स आला 3. म्हणजे यावरूनच एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ डिस्टन्स लक्षात ठेवा की डिस्टन्स नेव्हर बी निगेटिव्ह फॉर्म. इट ओनली इंडिकेट बाय पॉझिटिव्ह नंबर्स. म्हणजे दिलेला नंबर 0 पासून किती डिस्टन्सवर आहे याला महत्व आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. म्हणजे जसे क्वेश्चन येतील तसं तुम्हाला ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे काय हे व्यवस्थित स्टडी होईल. क्वेश्चन फर्स्ट आहे फाइंड द व्हॅल्यू. त्यामधील फर्स्ट नंबर ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 15 - 2. एकदम इझी हा प्रॅक्टिस सेट आहे. आता हे जे दोन उभ्या लाईनी आहेत त्यांचा आपल्याला विचार करायचा नाही. आतल्या नंबरचा पहिले विचार करायचा आहे. मग 15 - 2 इझी येईल आपल्याला 13. त्यानंतर या दोन्ही उभ्या रेषा ज्या आहेत ॲब्सोल्यूट व्हॅल्यूसाठी सांगणाऱ्या ते आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे आहेत. म्हणजेच इथं आन्सर आलं 13. म्हणजे क्वेश्चन काय विचारलं होतं आपल्याला ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 15 - 2. त्याचा आन्सर आलेला आहे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू 13. म्हणजेच आन्सर आलं 13. म्हणजे 0 पासून 13 हा नंबर 13 वर आहे त्यामुळे व्हॅल्यू 13 येईल. ओके, या नंबर लाईनचा जर का विचार केला ही इकडे जर का अजून वाढवत गेली तर 13 नंबरवरती आपल्याला हा नंबर येईल आणि 0 पासून त्याचा डिस्टन्स येईल 13च. त्यामुळे इथं आन्सर आलेला आहे 13. सेकंड, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 4 - 9. आता या दोन उभ्या रेषांचा आपल्याला विचार करायचा नाही सध्या. 4 - 9 म्हणजे -5
त्यानंतर सोल्युशन झाल्यावर या उभ्या रेखा आपल्याला काढून घ्यायच्या. आता आन्सर आलेला आहे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू -5. म्हणजे -5 ची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू 5 येईल, कारण -5 हा नंबर 0 पासून 5 डिस्टन्सवर आहे. म्हणजे हा नंबर इथं -5 इथे येईल, -4च्या शेजारी. 0 पासून जर का डिस्टन्स काउंट केलं तर 1 2 3 4 5 डिस्टन्स येते, त्यामुळे आन्सर झालं 5. थर्ड क्वेश्चन घेऊया. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 7 मल्टिपल ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ -4. आता याचे सोल्युशन. आता इथे बघा, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 7 येईल, मल्टिपलचा सिम्बॉल. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ -4 येईल. तर की 0 पासून बघा 1 2 3 4 डिस्टन्सवरती हा -4 नंबर आहे, त्यामुळे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आपल्याला इथं 4 घ्यावी लागेल. इज इक्वल टू 7 4 28. त्यामुळे इथे डायरेक्ट आन्सर आपल्याला मिळालेला आहे 28. ही झाली या क्वेश्चनची व्हॅल्यू. क्वेश्चन 2 आहे सॉल्व. यामधील फर्स्ट क्वेश्चन, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 3x - 5 इज इक्वल टू 1. आता याची रीडिंग करताना ॲब्सोल्यूट व्हॅल्यू किंवा मॉड्युलस व्हॅल्यू किंवा मॉड ऑफ 3x - 5 इज इक्वल टू 1 असे करू शकतो. जे तुम्हाला इझी वाटेल ते तुम्ही त्याप्रमाणे रीडिंग करू शकता. म्हणजे 3x - 5 याचे उत्तर 1 आहे. पण 1 हा पॉझिटिव्ह सुद्धा असू शकतो किंवा निगेटिव्ह सुद्धा असू शकतो, कारण ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 1 हे आन्सर +1 किंवा -1 यापैकी कोणतेही असू शकते. त्यामुळे इथे 2 पॉसिबिलिटी येतील. या साईडला आपण पॉसिबिलिटी 1 लिहू. पॉसिबिलिटी 1 आणि या साईडला पॉसिबिलिटी 2 लिहू. आता 2 पॉसिबिलिटी कशासाठी, कारण हा जो 1 आलेला आहे एकतर तो प्लस असू शकतो किंवा तो मायनस असू शकतो. त्यामुळे आपल्याला इथे सॉल्व म्हणजे हा जो x आहे त्या x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. त्यामुळे x ची व्हॅल्यू आपल्याला 2 मिळतील इथे. त्यामुळे पॉसिबिलिटी आपण 2 घेतलेला आहे. 2 प्रकारचे एक्झाम्पल इथे होतात, +1 आणि -1. त्यामुळे पॉसिबिलिटी 2 येतील. यामधून x ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूया. मग आता 3x - 5 इज इक्वल टू इथे 1 घेऊया. आता इथे ऑर 3x - 5 इज इक्वल टू इथे +1 घेतलाय, त्यामुळे इथे -1 घेऊ. आता याचं सोल्युशन करूया. देअरफॉर आता 3x या साईडला ठेवू आपण, इज इक्वल टू 1. इकडचा 5 तिकडे गेल्यानंतर चेंज द सिम्बॉल, त्यामुळे -5 चे +5 होते. देअरफॉर 3x इज इक्वल टू 6. देअरफॉर x इज इक्वल टू, आता 3 मल्टिपल x आहेत, त्यामुळे इकडे आल्यानंतर हे डिवाइड जातील 3. 3 1 जार 3, 3 2 जार 6. देअरफॉर इथे x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, x इज इक्वल टू 2. त्यानंतर ह्याचं सोल्युशन पाहूया. देअरफॉर 3x इज इक्वल टू -1 -5 इकडे आल्यानंतर +5 होतील. देअरफॉर 3x इज इक्वल टू 5 - 1 मीन्स 4. देअरफॉर x इज इक्वल टू 4/3. त्यामुळे 2 प्रकारच्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या, x इज इक्वल टू 2 आणि x इज इक्वल टू 4/3. Therefore, final answer is x is equal to 2 or x is equal to 4/3. आले लक्षात? सेकंड क्वेश्चन पाहूया, म्हणजे अजून तुमच्या लक्षात येईल. सेकंड क्वेश्चन आहे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 7 - 2x इज इक्वल टू 5. आता इथे सुद्धा 2 पॉसिबिलिटी आहेत. फर्स्ट पॉसिबिलिटी इज द 7 - 2x इज इक्वल टू 5 आणि सेकंड पॉसिबिलिटी 7 - 2x इज इक्वल टू
-5. ते पॉसिबिलिटी फर्स्ट आपण राईट डाऊन करू. फर्स्ट पॉसिबिलिटी इज 7 minus 2x इज इक्वल टू +5 आणि दुसरी 7 minus 2x इज इक्वल टू -5. आता सोल्युशन करून आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. देअरफोर आता इथं सोपं काय होईल, हे 2x - 2x आहेत, हे जर का तिकडे गेले तर प्लस होतील आणि इथे 7 आहेत, हे 5 इकडे घेतले तर आपल्याला कॅल्क्युलेशन करायला इझी जाईल. त्यामुळे नंबर जे आहेत ते इकडे घेऊया. 7 - 5 इज इक्वल टू ऑटोमॅटिकली -2x राईट साईडला आल्यामुळे इथं +2x झाले. देअरफोर 7 - 5 इज इक्वल टू 2 इज इक्वल टू 2x. देअरफोर 2/2 इज इक्वल टू x. 2 मल्टिपल x होते त्याच्यामुळे x इथे आपण ठेवून घेतला या साईडला आणि 2 मल्टिपल x होते त्याच्यामुळे मल्टिपल जाऊन इथे डिवाइड मध्ये 2 आले. 2 1 जार 2, 2 1 जार 2. देअरफोर 1 इज इक्वल टू x. आता 1 इज इक्वल टू x हे रिफ्लेक्ट पण आपल्याला करता येईल. देअरफोर x इज इक्वल टू 1. म्हणजे अंडरस्टँडिंगला प्रॉब्लेम नाही. आता हेच कॅल्क्युलेशन इथे सुद्धा सेम ॲक्शन घेऊया. -5 आपण इकडे घेऊया म्हणजे +5 होतील इज इक्वल टू -2x इकडे घेतल्यामुळे +2x झाले. 7 + 5 इज इक्वल टू 12 इज इक्वल टू 2x. 2 मल्टिपल x आहे त्यामुळे 1 जर काही इथं ठेवला तर 2 इकडे येताना डिवाइड मध्ये जातील त्यामुळे 12/2 इज इक्वल टू x. 2 1 जार 2, 2 6 जार 12. देअरफोर 6 इज इक्वल टू x. देअरफोर x इज इक्वल टू 6. त्यामुळे फायनल आन्सर मिळाले आपल्याला इथे. फायनल आन्सर x इज इक्वल टू 1 or x इज इक्वल टू 6. ओके, म्हणजे x इज इक्वल टू 1 फर्स्ट पॉसिबिलिटी मधून आलेले आन्सर आणि x इज इक्वल टू 6 हे सेकंड पॉसिबिलिटी मधून आलेला आन्सर. क्वेश्चन 3 ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 8 - x/2 इज इक्वल टू 5. फ्रॅक्शनचा क्वेश्चन आहे बट नो एक्सक्युजेस. सिंपल आहे, बिलकुल घाबरायची नाही. यामध्ये सुद्धा पॉसिबिलिटी 2 येतील. इथे आपण राईट डाऊन करू पॉसिबिलिटी 1 आणि इथे राईट डाऊन करू पॉसिबिलिटी 2. फर्स्ट पॉसिबिलिटी काय आहे ती डायरेक्ट आपण लिहून घेऊया. 8 - x/2 इज इक्वल टू 5. सेकंड पॉसिबिलिटी मध्ये 8 - x/2 इज इक्वल टू -5. आता पॉसिबिलिटी काढणं तर तुम्हाला सोपं वाटत असेल. इथे फक्त आन्सरमध्ये एक नंबर प्लस घ्यायचा आणि तोच नंबर इथे आन्सरमध्ये निगेटिव्ह नंबर घ्यायचा. त्यामुळे इथपर्यंत ते स्टेप तुमच्या लक्षात आली. आता सोल्युशन. देअरफोर 8 - x वन साईडला घेऊ पहिले. आता हा डिवाइडला आहे त्यामुळे इकडे आल्यानंतर मल्टिपल येईल त्यामुळे 5 × 2. देअरफोर 8 - x इज इक्वल टू 5 2 जार 10. आता x ची व्हॅल्यू काढूया. आता x हा मायनस आहे त्यामुळे आपण इकडे घेऊ म्हणजे ऑटोमॅटिकली तो प्लस होईल. देअरफोर 8 आता हा 10 इकडे आल्यानंतर मात्र मायनस होईल. 8 - 10 इज इक्वल टू x. देअरफोर 8 - 10 मीन्स -2 इज इक्वल टू x. देअरफोर रिफ्लेक्ट करू x इज इक्वल टू -2. आता इथे सुद्धा x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. देअरफोर 8 - x इज इक्वल टू -5 डिवाइड मधील 2 इकडे मल्टिपल होतील. देअरफोर 8 - x इज इक्वल टू -5 × 2 मीन्स -10 येतील.
देअरफॉर आता परत इथे -x आहे, तिकडे गेल्यानंतर आपण पॉझिटिव्ह करू, त्यामुळे इथे घेऊ 8. आता इथे येतील +10, कारण की साईड चेंज केली -10 नी, इकडे आल्यामुळे +10 झाले, इज इक्वल टू ह्याची सुद्धा साईड चेंज झाल्यामुळे इथे झाला +x. देअरफॉर 8 + 10 means 18 is equal to x. Change, therefore x is equal to 18. Therefore final answer is x is equal to -2 or x is equal to 18. पॉसिबिलिटी 2 मधून मिळालेला x ची व्हॅल्यू आणि पॉसिबिलिटी 1 मधून मिळालेली x ची व्हॅल्यू. क्वेश्चन 4 आहे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 5 प्लस x/4 इज इक्वल टू 5. आता इथे सुद्धा फ्रॅक्शन मध्ये आलेला आहे, घाबरायचं बिलकुल नाहीये, आपल्याला फक्त मतलब आहे x ची व्हॅल्यू फाइंड आउट करणं. ओके, मग इथे सुद्धा 2 पॉसिबिलिटी येतील. फर्स्ट पॉसिबिलिटी राईट डाऊन करू पहिले. 5 प्लस x/4 is equal to 5 or second possibility 5 plus x/4 is equal to -5. आता x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. देअरफॉर x/4 is equal to 5. आता हा 5 आपण इकडे घेऊ, त्यामुळे मायनस येईल, -5. देअरफॉर x/4 इज इक्वल टू 0. आता x ची व्हॅल्यू पाहिजे, देअरफॉर x इज इक्वल टू 0. हा डिवाइडला 4 आहे, इकडे आल्यानंतर मल्टिपल घेईल. मग आता 0ला कोणत्याही संख्येने मल्टिपल केलं की आन्सर हे आपल्याला 0च मिळतं, त्यामुळे x ची व्हॅल्यू आली 0. म्हणजे फर्स्ट पॉसिबिलिटी झाली x इज इक्वल टू 0. सेकंड पॉसिबिलिटी आता x फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. देअरफॉर x/4 इज इक्वल टू -5. हे +5 आहेत, इकडे आल्यानंतर -5 होते. देअरफॉर x/4 इज इक्वल टू -5 -5 मीन्स -10. देअरफॉर x इज इक्वल टू -10. डिवाइड मधील 4 इकडे आल्यानंतर मल्टिपल 4 होते. Therefore x is equal to -10 multiple 4 means -40. त्यामुळे सेकंड पॉसिबिलिटी मधून x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली -40. Therefore final answer x is equal to 0 as per the first possibility or x is equal to -40 as per the second possibility. ओके स्टुडंट, एकदम इझी आणि छोटासा प्रॅक्टिस सेट होता, प्रॅक्टिस सेट 2.5. सर्व प्रॅक्टिस सेटची प्रॅक्टिस करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सर्व प्रॉब्लेम किंवा सर्व क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह करता येतील. आणि काही प्रॉब्लेम आला तर आपले व्हिडिओ आहेच आहेत, त्या व्हिडिओमधून तुम्ही व्यवस्थित अंडरस्टँडिंग करून घेऊ शकता. पण मॅथमॅटिक्स हा असा सब्जेक्ट आहे, जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करता तेवढी तुमची प्रोग्रेस मॅथमॅटिक्समध्ये जास्त होईल. त्यामुळे सारखे सारखे प्रॅक्टिस सेट सोडवत राहा. ओके स्टुडंट, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करणं फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, म्हणजे न्यू व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळतील.